नमस्कार मैत्रिणी. आज मी तुम्हाला तोंडाला चव आणणारा असा ठेचा दाखवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य 10 ते 12 मी कमी तिखट असलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे आडव्या चिरून घेतलेले आहेत. थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत. 20 ते 25 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत. जास्त प्रमाणात कोथिंबीर घेतलेला आहे. मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे. थोडासा कढीपत्ता आणि 1 चमचा जिरं. चला तर मग ठेच्याला सुरुवात करूया आपण. गॅसवर आपण तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये मी हे लसणाच्या कळ्या घालणार आहे. नंतर आपल्याला हे मिरच्या घालायच्या आहेत. हे दोन्ही जिन्नस भाजून घ्यायचे चांगले व्यवस्थित. अगदी थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल टाकल्याच्या नंतर असं मस्त फिरून घ्यायचं. बघा आपला मिरची आणि लसूण भाजून झालेला आहे. आपण याला आता काढून घेऊया. परत त्याच तव्यावर आपण शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे पण छान असे भाजून घ्यायचे. बघा मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आपले शेंगदाणे पण भाजलेले आहेत. शेंगदाण्याला पण आपण काढून घेऊया. अशा प्रकारे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. तुम्हाला दाखवते. बघा आता शेंगदाणे थंड झाले की आपण याची साल काढून घेऊया आणि हे सारण सगळं आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया. तुम्ही खलबत्त्यामध्ये पण बारीक करून घेऊ शकता. मी मिक्सरमधून करून घेते. बघा हे ठेच्याचं जे सारण आहे ना, हे असं जाडसरच ठेवायचं, जास्त बारीक करून घ्यायचं नाही. पॅनमध्ये मी मोठे 3 चम्मच ऑइल घातलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मोठा चिरलेला कांदा घालायचा आहे. बघा कांदा घातल्याच्या नंतर असं परतून घ्यायचं. कांदा लालसर भाजू द्यायचा नाही, मध्यम आचेवर भाजायचा. तुम्ही हा ठेचा घरी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. हे तुम्ही ठेचा चपातीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता. बघा आपला कांदा मीडियम भाजलेला आहे. त्यानंतर आपण कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता घातल्याच्या नंतर असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 1 चम्मच जिरा घालायचा आहे. परत असं मिक्स करून घ्यायचं. नंतर हे आपण वाटलेलं सारण घालणार आहोत यामध्ये. गॅस कमी करून घ्यायचा. परत असं फिरून घ्यायचं. फिरून घेतल्याच्या नंतर आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मीठ घातल्याच्या नंतर असं फिरून घ्यायचं. आणि हा ठेचा 2 ते 3 मिनिटासाठी असा शिजून घ्यायचा. गॅस बंद करून घ्यायचा आणि शेवटी भरपूर प्रमाणात कोथिंबीर घालायचा. आणि असं पटकन फिरून घ्यायचं. बघा आपला तयार झालेला आहे ठेचा. आपण याला एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया.
बघा आपला मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे, झणझणीत आणि मस्त. खायला एकदम भारी लागते. तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.